अकोले तालुका पंचक्रोशीत कोथरूड येथील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने नावारूपाला आलेल्या लोकप्रिय साहिदीप एज्युकेशन क्लासचा 13वा विद्यार्थी गुणगौरव सोहळा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। साहिदीप एज्युकेशन आयोजित 13व्या वार्षिक गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्टार न्यूजचे संचालक विलास सूर्यवंशी हे होते। उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आलं। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या भव्य गुणगौरव सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। यावेळी साहिदीपच्या विद्यार्थिनींनी छान स्वागत गीत सादर केलं। अकोले येथील साहिदीप एज्युकेशनच्या वतीने आयोजित वार्षिक गुणवंत गौरव सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचा साहिदीप क्लासचे संचालक प्राध्यापक दीपक राऊत आणि सौ स्नेहल राऊत यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वर्गीय सीताराम राऊत यांचे स्मरण करण्यात आले, तसेच गुरुपूजनही करण्यात आलं। कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले शिवव्याख्याते आणि व्यसनमुक्ती प्रचारक डॉक्टर बाळासाहेब शिंगोटे यांनी स्वप्न ते यश एक प्रवास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। आपल्या भाषणात डॉक्टर शिंगोटे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले। यश मिळवण्यासाठी जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। अपयशाला घाबरून जाऊ नये तर त्यातून शिकत पुढे जाण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। गुणगौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे पत्रकार विलास सूर्यवंशी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून क्लासचे विद्यार्थी डॉक्टर वैभव गोडे, झुंजार पत्रकार अमोल वैद्य, तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख, माजी उपसरपंच राजू पाटील देशमुख, मुख्याध्यापक देशमुख सर, महिला पालक प्रतिनिधी सौ प्राच्युताई आरोटे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास सूर्यवंशी यांनी साहिदीप एज्युकेशनचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत गावकऱ्यांनी या राऊत कुटुंबावर यापुढेही असेच प्रेम असू द्यावे अशी कोथरूडकरांना भावनिक साथ घातली। यावेळी भविष्यात साहिदीप एज्युकेशनने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अकादमी सुरू करण्याचा सल्ला दिला। क्लासचा विद्यार्थी असलेल्या डॉक्टर वैभव गोडे यांनी राऊत कुटुंबाचे आभार मानले। सीताराम पाटील देशमुख यांनी साहिदीप एज्युकेशनमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळत असल्याचं नमूद केलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक प्राध्यापक दीपक राऊत आणि स्नेहल राऊत यांनी केलं। या सोहळ्यात गुरुपूजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच पालकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी मंजिरी राऊत, कस्तुरी वाघमारे, श्रद्धा आरोटे आणि प्रांजल जाधव या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले। पालक प्रतिनिधी रुपेश आरोटे यांनी संस्थेच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन वर्गाचं कौतुक केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा वाघमारे, पूर्वी पानसरे आणि कस्तुरी राऊत यांनी केले, तर स्नेहल राऊत यांनी आणि कैलास राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले। या कार्यक्रमाला माजी उपसरपंच राजेंद्र पाटील देशमुख, विनोद देशमुख, भगवान देशमुख, शरद देशमुख, अविनाश गायकवाड, योगेश साळवे, सोमनाथ गोडसे आणि वैशाली देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेऊन मिळवलेल्या यशाचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला। या सोहळ्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून शिक्षणाच्या माध्यमातून यशाचे नवे शिखर गाठण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे। बंधुता यांचा उद्भवच करणारी मानवता ज्यांनी शिकवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा आपल्या या प्रतिमा पूजनामध्ये आहेत। त्याचप्रमाणे स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद। या ठिकाणी शरद देशमुख सर आहेत, भागवत देशमुख सर आहेत। घरोघरी शिक्षणाची गंगा ज्यांनी पोहोचवली 1919 साली काले तालुका सातारा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कमवा आणि शिका हा आत्मविश्वासाचा मंत्र ज्यांनी दिला ते भाऊराव पाटील यांना सुद्धा आपण स्मरण केलं पाहिजे। माझ्या व्याख्यानाचा विषय दिला आहे स्वप्न ते यश एक सुंदर प्रवास। परंतु दीपक सर माझ्या पण ते नंतर लक्षात आलं की स्वप्नापासून यशापर्यंत जाण्याचा प्रवास हा कधीही सुंदर नसतो। तो प्रवास नेहमी खडतर असतो, तो प्रवास नेहमी खास खळग्यांनी भरलेला असतो, तो प्रवास नेहमी काट्याकुट्यांनी भरलेला असतो। आणि हा प्रवास जो जिद्दीने करील, हा प्रवास जो आत्मविश्वासाने करील, हा प्रवास जो अखंड प्रेरणेने करील तोच इतिहास घडवतो। असं म्हणतात जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, लेकिन जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बनाते हैं। मित्रांनो, आज देखील आपण महान व्यक्तींची नावांना विद्यार्थ्यांना एक आदरपूर्वक नमस्कार करून मी माझे 2 शब्द चालू करतो। आता माझी ओळख करून देताना सरांनी आणि मॅडमनी सगळ्यांनी सांगितलं की डॉक्टर वैभव गोडे, पण वैभव गोडे ते डॉक्टर वैभव गोडे हा प्रवास खूप लांबचा होता, खूप मोठा होता। मला मॅडमनी सरांनी तेव्हा सांभाळलं, तेव्हा मला साथ दिली जेव्हा मी वैभव गोडे होतो। त्याच्यामुळं आज माझं रूपांतर डॉक्टर वैभव गोडेमुळे होऊ शकलं। तसं पाहिलं
तर मी ह्या गावातच लहानाचा मोठा झालो. माझी सगळी शाळा मी 1ली ते 4थी आपल्या मराठी शाळेत शिकलो, कोथरूडच्या मराठी शाळेत. 5वी ते 10वी रयत शिक्षण संस्थेची कोथरूडची शाळा, सगळं ह्या गावातच झालं. मला आठवतंय की आम्ही जेव्हा 5वीला आलो, म्हणजे शाळा बदलली, 4थी ते 5वीला आलो, तेव्हा राऊत सरांचा क्लास चालू झाला. राऊत सरांचा क्लास चालू झाला, सगळ्यांनी असे ॲडमिशन घ्यायला सुरुवात झाली. मी त्या एका आनंदाने, एका नवीन उमेदीने ॲडमिशन घेतलं. सगळा प्रवास चालू झाला आणि मला चांगलं आठवतं की सरांसोबत जास्त काळ राहिलेली म्हणजे इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत 2013 पासून सगळ्यात जास्त काळ राहिलेली बॅच म्हणजे आमची बॅच. म्हणजे जेव्हा आम्ही 10वीला आलो तेव्हा आम्ही सरांसोबत सगळ्यात जास्त काळ राहिलेली बॅच. आणि त्याच प्रकारे आम्ही सरांना आमच्या बॅचमधून, मला चांगलं आठवते, रिझल्ट सुद्धा दिला. मला आठवते की 2000 म्हणजे जेव्हा आम्ही 10वीला होतो तेव्हा तालुक्यात पहिला मी आलो होतो. माझाच मित्र जो माझ्याच बरोबर शिकला तो तालुक्यात दुसरा, माझ्यासोबत होता तो तिसरा आणि अजून एक चौथा. आम्ही दोघंही 1, 2, 3, 4 असे कोतुळेश्वर शाळेतले विद्यार्थी. आम्ही सगळे सरांच्याच गोट्यात तयार झालो, सरांच्याच पहिली बॅच. आणि सरांना एवढा आम्ही प्रतिसाद दिला आणि सरांनी ते सरांच्या क्रियेमधलं किंवा सरांनी आमच्यासाठी घेतलेल्या कष्टाचं एक फळ होतं. सर असतील, मॅडम असतील, मला आठवतं की जेव्हा क्लास भरायचा, सकाळी 10वीला असताना सकाळी एकदा क्लास असायचा, संध्याकाळी एकदा क्लास असायचा. दोन्ही वेळेस सर आम्हाला भरपूर टाईम द्यायचे. किंवा ज्या प्रकारे सर शिकवण्याची सरांची जी पद्धत आहे ती अतिशय उत्तम आणि अशी नाविन्यपूर्ण अशी सरांची जी पद्धत आहे ती खरंच चांगली आहे. मग मला 10वीला चांगले मार्क पडले, तालुक्यात पहिला आलो. मग करायचं काय, नीट मला घरून असं माहीत होतं की आता घरून की असं काही हे नव्हतं की पण डॉक्टर व्हायचं असं सगळ्यांची इच्छा होती, आईवडिलांची इच्छा होती, सगळ्यांची इच्छा होती. पण आता करायचं कसं, की काय करायचं, नेमकी नीटची परीक्षा द्यायची तर ती कुठं जायचं, कुठं प्रिपेरेशन करायचं, कुठं 11वी 12वी करायची कसलाही माहिती नव्हती. त्यावेळेस सुद्धा राऊत सर पुढे आले. राऊत सरांनी सांगितलं की असं असं आहे, तुम्ही लातूरला त्याला टाका, खूप चांगलं कॉलेज आहे, तिथं चांगले टक्के असले तरच प्रवेश भेटतो. आणि मग माझ्या आईवडिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवून मला 2 वर्ष लातूरला टाकलं, छत्रपती शाहू महाराज विद्यालय. तिथं मी 2 वर्ष शिकलो, 2 वर्ष अभ्यास केला. गावाकडची खूप आठवण यायची. आता मी एकदम गावाकडचं, म्हणजे ह्या गावात राहिलो, बाहेर कधी गेलो नव्हतो. 11वी 12वीला असताना असं वाटायचं की नाही, संगमनेरला आपल्याला कुठेतरी जायला लागत होतं आणि आपलं तिकडंच काहीतरी केलं असतं. पण ते 2 वर्ष कसे तरी काढले, अभ्यास केला. शेवटच्या काही महिन्यामध्ये मला आठवते कोविड आला होता. आमच्या 2020ला आमचा नीटचा पेपर झाला. ते नीटच्या पेपरच्या वेळेस कोविड आला होता. मी तेव्हा सगळं लॉकडाऊन झालं, आमचा नीटचा पेपरही पुढं सरकला आणि मग आम्ही घरी आलो. सगळे लोक घरी आले, मी घरी आलो. राऊत सरांनी मला तेव्हाही मार्गदर्शन केलं. तेव्हाही मला राऊत सर बोलले की नाही वैभव, अभ्यास कर, असं कर, तसं कर. आणि नीटच्या परीक्षेतही मला सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगले मार्क पडले. माझा BJ मेडिकल कॉलेज ससून जनरल हॉस्पिटलमध्ये नंबर लागला. गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं, सगळं व्यवस्थित झालं, MBBS झालं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. पण ह्या पूर्ण प्रवासामध्ये माझ्या फार पहिलीपासून राऊत सरांच्या क्लासमध्ये आल्यापासून आजपर्यंत मी उभा आहे. इथपर्यंत येतानापर्यंत मी आयुष्यात खूप गोष्टी पाहिल्या, यश पाहिलं, अपयश पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता मी वयाने तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, माझा अनुभव एवढा नाही, पण मी माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी सांगू शकतो ज्या मी सरांकडून शिकल्या किंवा सरांनी माझ्या त्या ओळखल्या की टाकल्या मला माहीत नाही, पण त्या सरांमुळं मी इथपर्यंत येऊ शकलो, इथपर्यंत करू शकलो. तर पहिली गोष्ट मला अशी वाटते मी सरांकडून शिकलो किंवा सरांनी मला सांगितली ती म्हणजे संयम. आयुष्यात कोणतीच गोष्ट अशी एकाकी भेटत नाही, त्याला खूप परिश्रम करावे लागतात. कोणतीही गोष्ट असू द्या. आता म्हणजे 10वीचा पेपर जरी असले तरी त्याला खूप महिने अभ्यास करावा लागतो. जसं आमचे MBBSचे पेपर असतात त्यावेळी खूप अभ्यास करावा लागतो. की संयम आयुष्यात ठेवावा लागतो, ही गोष्ट मी सरांकडून शिकलो. एकाकी सगळ्या गोष्टी हातात मिळत नाही, सगळ्या गोष्टींना वेळ लागतो, संयम ठेवावा लागतो. अपयश हे येत असतं. अपयश जसं म्हणतात यशाची पहिली पायरी असते, तसं अपयश ही
आपल्या एका प्रोसेसमधलीच एक गोष्ट आहे. ती गोष्ट आपण आत्मसात करून पुढे जायचं असतं. ही एक गोष्ट मला असं वाटतं मी सरांकडून शिकलो. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं जी मी 5वी ते 10वी या टाईममध्ये शिकलो की संस्कार. मी आज पुण्यासारख्या ठिकाणी राहून आलो, लातूरसारख्या ठिकाणी राहून आलो, MBBS केलं, खूप पाहिलं, खूप जग पाहिलं. म्हणजे खूप नाही पाहिलं, अजून खूप लहान आहे मी, मला अजून खूप काय करायचं किंवा मी अजून असं मला ही नाही वाटत. पण मी खूप अजून लहान आहे, पण मी जेवढं काय पाहिलं तेवढ्यात मी असं सांगू शकतो की माझे जे संस्कार सर म्हणजे राऊत सरांनी टाकले, स्नेहल मॅडमने टाकले, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी कष्ट घेतले, त्या कष्टाच्या संस्काराच्या बळावर मी आजपर्यंत पोहोचू शकलो. सरांनी आता सांगितलं की भाषण सांगितलं की तुम्हाला तुमच्या पाल्याला एक पेपर पास करायचंय का त्याला आयुष्यात खूप 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 मोठं होताना बघायचंय. तेव्हा मला असं फील झालं की आयुष्यात एखादा पेपर असतो तो पास होऊ शकतो माणूस, पण तुमचे संस्कार, तुमच्या जी दुसऱ्याबद्दल आदर, तुमच्या गुरुंबद्दल तुमचा आदर, ह्या गोष्टी खूप अशा नाविन्यपूर्ण आहेत आणि भेटणं खूप आवड आहे. आणि असं काही नाही की मला आठवतंय की माझा MBBS आता जेव्हा नंबर लागला होता तेव्हा सुद्धा सरांनी माझा येऊन माझ्या घरी येऊन सत्कार केला. म्हणजे सरांनी माझ्या 5वी पासून आतापर्यंतच्या आयुष्यात जेव्हा पदवीचा कार्यक्रम झाला पुण्याला तेव्हाही माझ्या पदवी दिल्याच्यानंतर मी सरांना फोन केला होता. सरांनी मला फोटो मागितले, सरांनी मला स्टेटसही ठेवलं होतं. सरांनी माझ्या प्रत्येक पावलावर सरांनी माझ्या फॉलोअप घेतलेला आहे की मी कसं आहे, मी काय करतोय, वैभव तुझी दिशा कशी चालली आहे, तुझं काय चाललंय, तुझ्या काय अडचणी येत आहेत का. सरांनी प्रत्येक गोष्टीवर मला आधार दिले आहे. मी सर आणि मॅडम आयुष्यभर 7 मिनिटापासून ऋणी आहे, त्याच्यात काही दुमत नाही. जसं माझ्या आई वडिलांनी मला पैसे दिले, हे दिलं, म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवल्या, तसंच मला ज्ञान आणि संस्कार पुरवले ते राऊत सरांनी, स्नेहल मॅडमने. जसं मी आता सांगितलं की अंगात संयम आणि संस्कार, तशीच मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे नम्रता तयार करणे. मी एकदम गावाला याच्यात काहीच दुमत नाही. 5वीला असताना सरांना माहिती आहे, मॅडमला माहिती आहे, मला काही शिक्षणाबद्दल अशी खूप काही होती आवड, अशी होती असं काही विषय नव्हता. पण सरांनी ती आवड निर्माण केली. दररोज क्लासला जाऊन सरांना शिकवणं म्हणजे कसं असतं की पहिल्यांदा सर 2 मिनिटं असं रिअलिटी चेक देतात की हा असं चाललंय आणि त्याच्यानंतर एखादा महत्त्वाचा पॉईंट डिलिव्हर करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तेव्हा असं वाटायचं की सर असं का सांगताय, डायरेक्ट शिकवायला चालू करा ना. पण आता कळतंय की ती न्यूरोसायन्स, म्हणजे जसं न्यूरोसायन्स सांगतं की जेव्हा माणूस एकदम कॉन्सन्ट्रेटेड होतो आणि त्याच्यानंतर एखादी गोष्ट जर त्याला डिलिव्हर झाली तर ती त्याच्यावर खूप काळ देण्यात राहते किंवा ती आयुष्यभर देण्यात राहते. त्याच्यामुळं सरांची ज्या शिकवण्याची पद्धती आहेत किंवा त्या खूप नाविन्यपूर्ण आहेत, खूप म्हणजे सरांकडे आलं खूप असं एक प्रेरणास्थान आहे सर म्हणजे. आणि मला अजून असं एक वाटतं की तिसरी गोष्ट जी मी आयुष्यात आहे माझ्याकडं आणि त्या गोष्टीमुळे मला इथपर्यंत यायला भेटलं किंवा मी इथपर्यंत येऊ शकलो ती म्हणजे नम्रता. ती सरांनी माझ्यात दिली. मला खूप वेळा आठवतंय की सरांनी आमच्या वेळेस सरांकडे एवढी लांब छोटी होती, एवढी लांब अशी काठी होती. सर असं होतं की चुकला की फटका. मला चांगलं आठवतंय की मी पहिल्या बेंचवर बसायचो, असं ते सर शिकवायचे आणि मी पहिल्या बेंचवर बसायचो. इकडून काही कधी चुकलं किंवा काही झालं तर पहिला फटका मला असायचा, पहिल्यांदा फटका माझा असायचा. तर त्या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत. सरांना म्हणजे सरांचं एक व्यक्तिमत्व आहे. सरांनी मला आठवतंय सरांना मला असं वाटतं की 7वी-8वीला असताना सर आजारी होते. सरांनी त्या काळात सुद्धा मला असं कळून दिलं नाही की मी आजारी आहे, मला काही चालू आहे गोळी वगैरे, तेव्हा तर काही कळत नव्हतं मला, पण आता कळायला लागलं सरांना काय होत होतं. त्या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत. आणि जर म्हणजे मी सांगतो की असं इथं बरेच सारे पालक आहेत, बरेच सारे विद्यार्थी आहेत, प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही व्हायचंय. म्हणजे कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, कोणाला काय व्हायचंय. पण मी एक सांगू इच्छितो की तुम्ही आयुष्यात किती पुढे जाल, किती मोठे व्हाल,
तुमच्या आयुष्यातला तुमचा संयम, तुमची नम्रता, तुमचे संस्कार हे कायम तुमच्या सोबत असतात. हे तुम्हाला कधीच दुखून देणार नाही. तुम्ही आयुष्यात बिझनेसमॅन व्हा, काहीही व्हा. मी म्हणत नाही तुम्ही सगळे डॉक्टरच व्हा, तुम्ही सगळे इंजिनियरच व्हा. आयुष्यात खूप खूप वाटा आहेत. खूप आत्ताच्या सध्याच्या नव्या युगात तर खूप वाटा आहेत आणि माणूस खूप मोठा होऊ शकतो. माणूस खूप सुखी राहू शकतो. तुम्ही आयुष्यात सुखी व्हा, आनंदी राहा. तुमचे संस्कार, तुमची नम्रता, कधी कोणी आपल्या अंगात एवढी नम्रता पाहिजे असं मला वाटतं, जी मला सरांनी शिकवली, की मोठा माणूस दिसला की आपल्या मनातून थोडंसं प्रेमाची ओंजळ आली पाहिजे. त्याच्या पाया पडावं आपलं वाटलं पाहिजे. आपल्या गुरुने आपल्याला दिलेली शिकवण आपल्या ध्यानात राहिली पाहिजे. एवढी मला असं वाटतं की मी आयुष्यात काय कमावलं तर मी राऊत सरांसारखे गुरु कमावले. मी अजून खूप लहान आहे. आत्ताच माझं MBBS कम्प्लीट झालंय. मी अजून पुढे शिकायसाठी मी पेपर देतोय, अभ्यास करतोय. पण मी आयुष्यात ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवेल की मला सरांनी काय शिकवलंय, सरांनी कुठपर्यंत मला आणलंय. ह्या सगळ्या प्रवासापर्यंत, आत्तापर्यंतच्या प्रवासात सरांनी मला अशीच साथ दिली. मी अशीच इच्छा प्रयत्न करतो की स्टेजवर असलेले सगळे मान्यवर, सगळे शिक्षक वृंद आणि सगळे पालक, विद्यार्थी यांचे आशीर्वाद माझ्यावर असेच असावे. आणि मी एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. विश्वास जाहिरातीने मिळत नाही तर तो मिळतो उच्च निकालाने, उच्च गुणवत्तेने आणि उच्च शिस्तीने आणि उच्च प्रामाणिकपणाने. आणि म्हणूनच अभिमानाने सांगू इच्छितो की गेली 13 वर्षात आपण आपल्या ग्रामीण भागातून, कोतुळ सारख्या ग्रामीण भागातून, आमचे राजू पाटील देशमुख आहेत, समोर सगळे पालक आहेत. आता सगळेच पालक असे आहेत की ज्यांना व्यासपीठावर बसवायला पाहिजे, तर ते मी दिलगिरी व्यक्त करेनच. पण गेली 13 वर्षात आता शिक्षक कुठेतरी पहिली दुसरी मॅच आपली 10 वर्षात शिक्षण घेऊन बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पण तरी पण कोतुळ मधून आज किती जणांना माहित आहे मला माहित नाही, तो आढावा मला थोडक्यात देऊन जायचा आहे. 10 MBBS डॉक्टर सर आपल्याकडे आहेत. सायरिक एज्युकेशनचे 10 MBBS डॉक्टर्स आहेत, 5 BAMS आहेत, 6 BAMS आहेत, 60 इंजिनियर्स आहेत, 2 आर्मी ऑफिसर्स आहेत, 5 उद्योजक आहेत, 6 BAMS, 6 वेटरनरी डॉक्टर्स, 2 क्लास 1 अधिकारी, 2 वकील आणि नुकतंच मागच्या आठवड्यात MSF मध्ये निवड झालेला स्वप्नील बोराडे. ही सर्व आकडेवारी नाहीये. मी तुमच्या समोर म्हणतोय की आकडेवारी नाही आहे मित्रांनो. ही आकडेवारी नाही पालकांना, तर आहे पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा मेहनतीचा इतिहास मध्ये रचला आहे. पालकांचा विश्वास आहे, विद्यार्थ्यांचा मेहनत आहे आणि त्यामागे सगळं सभागृह टाळ्याने दणाणतंय. त्याचं कारण आहे या गावात 10 MBBS, या गावात 60 इंजिनियर्स, या गावामध्ये 2 वकील, या गावामध्ये 5 उद्योजक, 2 आर्मी ऑफिसर्स, 2 पोलीस. ही फक्त पहिल्या 2 मॅचची कारकीर्द आहे. अजून आता एक रांग लागत जाईल. आणि म्हणूनच सगळ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी मिळेल असंही मी म्हणणार नाही. सगळ्या मुद्द्यांना थोडक्यात हात घालून मला जायचंय. सगळ्यांना ट्रॉफी मिळेल असं नाही. ज्यांना ट्रॉफी मिळाली त्यांचं खरं तर एकदा जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन. कारण ते यशाच्या भागीदार झाला, त्यांनी यश मिळवलंय, हे संपादन केलंय. पण ज्यांनी ट्रॉफ्या मिळवल्या नाही त्यांच्यासाठी खास, ज्यांनी ट्रॉफ्या नाही मिळवल्या त्यांच्यासाठी खास. आज जरी तुम्ही समोर बसून टाळ्या वाजवत असाल तरी लक्षात ठेवा तुम्ही सायरिकचे स्टुडंट आहात. उद्या याच मंचावर उभे राहून तुम्ही टाळ्या स्वीकारणारे असाल. लोक टाळ्या वाजवत असतील आणि तुम्ही स्टेजवर ट्रॉफी घेत असाल. म्हणून नाराज होऊ नका. काहींना ट्रॉफी मिळेल, काहींना नाही मिळणार, पण हे व्यासपीठ तुमच्यासाठीच आहे. आणि एक जाता जाता एकच सांगेल, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गरीब घरात जन्म घेणं हे तुमच्या हातात नाहीच आहे विद्यार्थी मित्रांनो. गरीब घरात जन्म घेणे तुमच्या हातात नाहीच आहे, पण मोठं होऊन पूर्णपणे तुमच्या हातात आहे. मोठं होणं मात्र पूर्णपणे तुमच्या हातात आहे. परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही. आताची परिस्थिती आहे, परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, पण तुमची जिद्द तुमचं भविष्य घडवल्याशिवाय राहत नाही. म्हणून जिद्दीने आपल्याला पुढे सामोरं जायचं आहे. आणि मला वाटतं सायनिकचा विद्यार्थी आहे तो जिद्दी, आत्मविश्वासू आणि चिकाटी असणार यात शंकाच नाही. आणि म्हणूनच थोडासा पालकांकडे जाईल. आमच्या महिला भगिनींची संख्या जास्त असते, ती नेहमीच जास्त असते. महिला भगिनींची संख्या नेहमीच जास्त असते, कारण बऱ्यापैकी त्यांनी जास्त घेतलेलं असतं. बऱ्याच जणांचे मला फोन येत आहे, रोपट
अण्णांच्या कृपेने कोथरूडमध्ये उभं राहिलं. सगळेच कोथरूडकरांनी आपल्याला चांगला सपोर्ट दिला. परंतु बाळ दीपक खेड्याकडे, महात्मा गांधी म्हणले होते की खेड्याकडे येऊया, खेड्यांचा विकास करूया, त्याशिवाय हे राज्य, हे राष्ट्र बदलणार नाही. सूर्यवंशी साहेब आहेत आज, मी नाशिकमध्येच होतो, पण दादांची इच्छा होती की गावाकडे शेतकऱ्यांची मुलं आहेत, गोरगरिबांची मुलं आहेत, ही कशी शिकतील. आणि मलाही त्याचा जरा विचार केला. सरांची शिकवण होतीच, आई वडिलांची शिकवण होतीच, आणि म्हणून मला एक त्यांनी प्रेरणा दिली. आणि त्या प्रेरणेचा स्रोत म्हणून आज आपण दीपज प्रज्वलनामध्ये वडिलांचा फोटो देखील ठेवलेला आहे. मला सांगायचं तात्पर्य आहे, जाता जाता पालकांना, व्यासपीठाला आणि सगळ्यांना सांगेल की यशाचा गौरव करणं ही एक परंपराच आहे. कुणी यशस्वी झाला की त्याच्या गळ्यात हार पडणं, त्याचे बॅनर छापणं ही सगळीकडेच परंपरा आहे. परंतु त्यापेक्षा यशाचा गौरव करणं ही सर्वांचीच परंपरा आहे. पण यश घडवणं आणि यशस्वी विद्यार्थी तयार करणं, त्याच्यात ताकद करणं, त्याला त्याच्या यशापर्यंत घेऊन जाण्याचं काम मात्र गेली 13 वर्ष कोथरूडमध्ये साईदीप एज्युकेशन सातत्याने करतो आहे. आणि म्हणूनच साईदीप एज्युकेशनने ही सर्वस्वी जबाबदारी आपण स्वीकारलेली आहेच. आणि म्हणून खरं तर बाहेर पावसाचं वातावरण आहे. गावात माझ्या माहितीप्रमाणे 1-2 लग्न तिथी आहेत, साखरपुडा, सुपारी आहे. अजून काही मान्यवरांच्या माहितीनुसार 2 ठिकाणी कुठेतरी वर्ष श्राद्ध सुद्धा होतं. तरीही शेतीचे दिवस असून सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने पालक या ठिकाणी उपस्थित आहात. मी सांगितलं आधी 200 खुर्च्या टाका, जर भरल्या तर वाढवा, पण त्या 200 खुर्च्या भरल्यात आणि आता परत 50 खुर्च्या टाकल्यात. याचा अर्थ तुम्हीही तुमच्या संततीसाठी लक्ष देताय आणि तुम्ही लक्ष देताय. म्हणून आता तुमचे एवढे सीसीटीव्ही माझ्याकडे आहे, म्हणजे मॅडमला मला चांगलं काम करावंच लागेल. आणि म्हणूनच सर्व पालकांसाठी, उपस्थित विद्यार्थ्यांसाठी, स्वतःसाठी, व्यासपीठासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि चला तर मग ज्ञानाचा उत्सव, मेहनतीचा सन्मान आणि स्वप्नांना पंख देणाऱ्या 13व्या वार्षिक गुणगौरव सोहळ्याला सुरुवात करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब वागचौरे, नाशिक.